हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर, आवाज खूप कमी येतोय. येते का पहा बरं. हॅलो हॅलो सर. थांबा एक मिनिट. हॅलो हॅलो येतोय सर हॅलो आता आवाज. चांगला येतोय आता. हो व्यवस्थित येतोय. हो स्पष्ट ऐकू येतोय. हो. छान. काय चाललंय, कोणता चालू होता काल टॉपिक? कोणता प्रश्न झाला काल? सर 2.1 चालू होता. 2.1 हो. पहिला पाठ झालाय. 1.2 चालू होता. 1.2. हा बरोबर आहे. 1.2 चालू होता. हा चल, पहिला प्रश्न सगळ्यांनी लिहून घ्यायचा. हा चौथा आहे. याच्या अगोदरचा झालाय का? हो कोणता? सर थांबा हा 1 मिनिट. वाचा बरं 1 मिनिट. हा 3 ची दर्शनी किंमतचा झाला का? झालाय सर, ऑप्शन बी आलत. 3 चा ना? हो. बर मग हा घ्या चौथा. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरं आहे? विधान विचारलंय. पुढीलपैकी कोणतं विधान खरं आहे? खरं म्हणजे सत्य. 4 पर्यायातला कोणता पर्याय बरोबर आहे जर या दोन संख्यांचा विचार केला तर? 33 चा आणि 97 चा. सर 1 मिनिट. सांगा. लिहून घ्या अगोदर, व्यवस्थित लिहा. प्रश्न लिहून घ्या व्यवस्थित सर्वांनी. हो सर. हो. सिद्धिका, लिहिला का प्रश्न? हो. थोडे. कुठून बोलते बाळा तू? तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर. ठीक आहे. काय सांगितलंय? 33 आणि 97 या दोन संख्यांच्या बाबतीत विचार करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 काय सांगतोय? दोन्ही मूळ संख्या आहेत. आहे की नाही? इथं दिलेल्या या ज्या 33 आणि 97 या दोन संख्या आहेत, त्या दोन्ही मूळ आहेत का असं विचारलंय. नाही. ते म्हणतात या दोन्ही मूळ आहेत का? दोन्ही सहमूळ संख्या आहेत का? आता सहमूळ संख्येची व्याख्या माहित असायला पाहिजे आपल्याला. बर पुढे विचारलंय दोन्ही 11 ची गुणित आहेत का? 11 ची गुणित. आता प्रकार याच्यात नाही, तुम्हाला पहिल्या पाठात माहित नाही. गुणित हा पाठ तिसरा सुरू होतो, नंतरचा पाठ आहे, यावरती तिसरा आहे. पाठीमागच्या अभ्यासक्रमामध्ये तो चौथा होता. अपूर्णांक हा पाठ होता तिसरा, आता तो तिसरा दिलाय यावेळेस. पण गुणित हा जो भाग आहे तो तिथला आहे. पण मी सांगतो समजून तुम्हाला. दोन्ही समसंख्या आहेत का? नाही. हे तर पर्याय सोपा आहे. तुम्ही जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत वाचलं पाहिजे. याच्याहून तर सहज लक्षात येतंय. समसंख्या तर आपण लहानपणापासून पाहतो. म्हणतात समसंख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 याच्यापैकी एखादा अंक असतो. कुणाला म्हणतात समसंख्या? 2 ने निशेष भाग जाणाऱ्या किंवा समसंख्या कुणाला म्हणतात? 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किंवा काय रे पुढे सरकला एकच मिनिट. 2 ने निशेष भाग जाणाऱ्या किंवा समसंख्या कुणाला म्हणायचं? चौथा पर्याय चेक करायला आपण. सगळ्यात सोपा आहे म्हणून तोच विचार करू. सम म्हणजे ज्याच्या एकक स्थानी काय असला पाहिजे?
सम अंक. सम अंक असला पाहिजे. मग सम अंक कोणता आहे? कुणाला म्हणतात सम अंक? तुम्हाला अंक माहित आहे का? त्यातले हो. सम अंक कोणते ते सांगा. 0, 2, 0, 4, 6. 2, 4, 6, 8. आता पुढचे 2 अंकी मध्ये घ्यायची गरज नाही, कारण हेच अंक रिपीट होत असतात तिथं पण. मग हो. आता सम अंक तर नाही, आहे की नाही? यातला एकही अंक याच्या एकक स्थानी नाही, आहे का? नाही. एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक इथं नाही. म्हणून जर दोन्ही समसंख्या नाहीत तर ते म्हणतात दोन्ही समसंख्या आहेत, याचा अर्थ हा पर्याय चुकीचा आहे. चुकीचा आहे. बरोबर आहे की नाही? हो. झालं. पर्याय कट पद्धत वापरायची. चला, दोन्ही 11ची गुणित आहेत का? गुणित सोपं असतं बघा. गुणित म्हणजे काय म्हणायचं माहित आहे का? गुणित म्हणजे 11ची गुणित म्हटलं, 11ची गुणित. गुणित याचा अर्थ 11च्या पाड्यात येणाऱ्या संख्या. आता 11च्या पाड्यात पहिला 11 येतो, हो. बरोबर आहे की नाही? नंतर 11च्या पाड्यात 11 दोन्ही 22 येतं, आहे की नाही गुणित? हो. 22 गुणित आहे ना, कारण हो. ते पाड्यात येतं. 11च्या पाड्यात 11 नंतर त्रिक पुढची येणारी 33. संख्या 33 आहे, 33 गुणित आहे. तसं बघा, 11च्या पाड्यात 33 येतो म्हणजे 33 हा गुणित आहे. पण त्यांनी सांगितलंय दोन्ही पण गुणित आहेत का? मग 97 येतो का 11च्या पाड्यात? नाही. येत नाही. म्हणजे याच्यातलं थोडं अर्ध खरं ना अर्ध खोटं आहे का नाही? मग अर्ध जरी खोटं असलं तरी त्याला खोटंच म्हणावं लागतं. हो. बरोबर आहे की नाही? हो. अर्ध खरं असेल तर त्याला खरं म्हणायचं नाही, ते खोटंच झालं. चला, ही बी नंबरचा पर्याय बघू. याच्यामध्ये दोन्ही सहमूळ संख्या आहेत. आता सहमूळ संख्येची व्याख्या सांगा मला, कोण सांगते? सहमूळ संख्या कोणाला म्हणतात सांगा? सहमूळ संख्या. तुम्ही चॅट करत तर नाहीत ना बसलेले? तुमचा चॅट एकमेकाला दिसू नये म्हणून बंद करून टाकतो एकदा. तुमचा आवाज करून येतो, मुलीचा आवाज भरपूर मोठा येतो. आज माझा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे हर्षवर्धन, असा टाइमपास करतात तुम्ही सगळेजण. तानाजीचा माईक चालू करा की सर. अरे वा, बर, सगळ्यांचा करू, सगळ्यांना मिळेल संधी. पण आपण तुमच्या ज्या गप्पा आहेत त्या थोड्या बंद करू. बंद करण्यापेक्षा प्रायव्हेट करू, म्हणजे फक्त मला दिसावं. चला, ठीक आहे. चला सांगा बरं मग, सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं? मूळ मध्ये आणि सहमूळ मध्ये काय फरक असतो? इथं सांगितलंय दोन्ही संख्या मूळ आहेत, पर्याय क्रमांक ए. दुसरा पर्याय क्रमांक म्हणतो दोन्ही संख्या सहमूळ आहेत. मग मूळ मध्ये आणि सहमूळ मधला फरक तुम्हाला कळतो का? मूळ कुणाला म्हणायचं, सहमूळ कुणाला म्हणायचं? मूळ तर सगळ्यांना माहित असायला पाहिजे. मूळ संख्या आपण पाठ करून टाकल्यात सगळ्या. 25 तुम्ही पाठ केल्या असतील, आणि ज्यांनी पाठ केल्या त्यांना गणित व्यवस्थित सोडवता येतं नंतर. आलं का लक्षात? हो. त्यांनी केल्या नाहीत त्यांनी पाठ करा, दुसरा ऑप्शन नाही, पाठ करावंच लागतंय. मूळ संख्येची व्याख्या अशी की मूळ संख्या जी असते ती फक्त एक आणि स्वतः या दोघांच्याच पाड्यात येत असते. एकच्या पटीत कुणी पण येतो, एकच्या पाड्यात कुणी येतो, कारण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकची पट सोपी आहे. ज्या नैसर्गिक संख्या आहेत ती म्हणून एकच्या पाड्यात कोणती बी संख्या येते आणि स्वतःच्या पाड्यातही येते. याच्या व्यतिरिक्त पुन्हा कुणाच्या पाड्यात येत नाही, दुसऱ्या कोणत्याच संख्येच्या पाड्यात येत नाही किंवा पूर्ण भाग जात नाही. अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. इतर कुणाच्याच पाड्यात नको, या दोघाशिवाय इतर कुणाच्या पाड्यात नको. आलं का लक्षात? इतर नको, इतर कुणाच्याही पाड्यात किंवा पटीत नाही आली पाहिजे, तिला मूळ संख्या म्हणायचं. आणि सहमूळ कुणाला म्हणायचं? आता ही मूळ हे एकाच संख्येचं ठरविता येत असते. एकाच संख्येला आपण विचार करू शकतो, मूळ आहे का सहमूळ आहे, मूळ आहे का ती संयुक्त आहे. पण सहमूळ ही जोडी असते. सहमूळ संख्येची काय असते? जोडी.
जोडी असल्यावर सांगता येत असते. दोन संख्या जर एकत्र असल्या, दिलेल्या असल्या दोन संख्या, तर त्या सहमूळ आहेत का असं म्हणता येत असतं. आता आपल्याला दोन दिल्यात म्हणून हा दुसरा पर्यायाचा विचार करता येईल. 33 एक दिली आणि 97 एक दिली. अशा दोन संख्या दिल्यावर जर विचारलं की ह्या दोन्ही मिळून सहमूळ आहेत का, कारण एका संख्येला सहमूळ म्हणता येत नसतं, एका संख्येला फक्त मूळ म्हणता येत असतं. दोन्ही जर संख्या बघितल्या, दोन्ही संख्या बघून आपल्याला त्याच्यावर विचार करायचा असतो की या दोन्ही संख्या एकच्या पटीत येतातच. एकच्या पटीत तर कोणत्या बी येतात, पाड्यात, पटीत किंवा पाड्यात. परंतु एक सोडून दुसरा इतर कुणी आहे का की त्याच्या पाड्यात येतील? कुणीतरी आहे का की ज्याच्या पाड्यात दोन्ही बी संख्या येतात? असा एक तरी संख्या दाखवा बरं मला. त्या पाड्यात येणार नाहीत, दोनच्या येणार नाहीत. किंवा सहमूळ संख्या ओळखण्याचे नियम तुम्हाला सांगितले होते ना. सहमूळ संख्या ओळखायचे 5 नियम. काय नियम आहेत सहमूळ संख्याची जोडी ओळखायचे? 5 नियम. काय नियम आहेत? पहिला नियम सांगतो, दोन्ही संख्या जर मूळ संख्या असल्या, काय तो नाही दिलेला तुम्हाला, पहिला हा दिला होता. दोन्ही संख्या जर का क्रमाने येणाऱ्या असल्या, क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. क्रमवार म्हणजे सोबत येणाऱ्या. 35 झाला की 36 येतो, अशी जर संख्या असली तर तिला म्हणायचं क्रमवार. क्रमवार जर असली तर ती सहमूळ असतेच, 100% असते. दुसरा नियम शिकविला होता, काय होता? क्रमवार विषम. क्रमवार विषम जर क्रमवार विषम संख्या असतील, एक 33 आहे आणि दुसरी 35 आहे, 33च्या नंतर येणारे म्हणजे पुढची विषम संख्या ही 35च येते. आणि ती क्रमाने दोन जर सलग आलेल्या असल्या तर तुम्ही सांगायचं की त्या निश्चितच सहमूळ संख्या आहेत. दुसरा नियम झाला. तिसरा नियम तुम्हाला शिकवला होता सहमूळ संख्या ओळखायचा. दोन्ही संख्या मूळ आहेत, दोन्ही मूळ आहेत, दोन्ही मूळ आहेत. दिलेल्या दोन्ही संख्या जर मूळ संख्या असतील, तिथं दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत का? नाही. नाही. कोणती नाही? 33 नाही. 33 ही संख्या विषम आहे पण मूळ नाही का? तर 11च्या पाड्यात येते. 11च्या पाड्यात 33 आहे ना. हो. तसं आलं नाही पाहिजे. 11च्या पाड्यात 33 येत आहे म्हणजे ही मूळ संख्या नाही. 31 आणि 37 दोनच मूळ संख्यात आपण पाठ करून सुद्धा ठेवलंय. केलंय की नाही? 23, 29, 31, 37. 33 आहे का? नाही. याचा अर्थ दोन्ही मूळ नाही. बरोबर? दोन्ही मूळ नाही. त्याच्या पुढचा नियम सहमूळ संख्याचा काय सांगतो? त्याच्या पुढचा नियम आहे, दोन्ही मूळ नसल्या तर मोठी संख्या मूळ आहे का पहा. मोठी मूळ बघायची असेल तर 33 आणि 97 आहे. त्यातला 33 ही संख्या लहान आहे, 97 मोठी संख्या जर मूळ असेल, 97 मोठी संख्या मूळ आहे का? हो. बघा बरं, मूळ संख्येमध्ये 97 येतो का? हो, येतो. म्हणून या 97 ही मोठी संख्या आहे आणि मूळ आहे, म्हणून त्या दोघांच्या जोडीला सहमूळ संख्येची जोडी म्हणता येतात. 4 नंबरचा नियम स्पष्ट करतो तुम्हाला की या दिलेल्या दोन संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्येची जोडी निश्चित म्हणता येत. असं कशावरून कळतंय? आपला चौथा नियम सांगतो, मोठी संख्या जर मूळ असेल तर. आणि याच्या पुढचा नियम तोंडी सांगण्यासाठी नाही, तो फार विचार करण्यासाठी इतर नावाचा नियम दिला होता 5वा. पण आपलं चौथ्याच नियमामध्ये काम भागलं ना, डायरेक्ट कळलं की सहमूळ संख्या म्हणून. आणि म्हणून दुसरा पर्याय आपल्याला क्लिअर भेटला की या दिलेल्या दोन संख्यांच्या जोडीला आपण सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. म्हणून त्या दोन्ही सहमूळ संख्या आहेत. 2 नंबरचा पर्याय भेटला. पण 1 नंबरचा काय म्हणतोय ते बघू. दोन्ही मूळ आहेत का? दोन्ही मूळ आहेत. तर 33 ही संख्या मूळ संख्या नाही का? तर 33 ला 11 ने सुद्धा भाग जातो. आणि एकन स्वतः सोडून जर कोणी भाग गेला तर त्या संख्या मूळ संख्या नसते, म्हणता येत नाही. तिला म्हणतात संयुक्त संख्या.
संयुक्त म्हणजे अनेकांनी मिळून तयार झालेली. 11ने भाग जातो, 11 गुणवले 3 ही त्याचे अवयव पडतात आणि या दोघांच्या गुणाकाराने तयार झालेली संख्या ही, म्हणून ती संयुक्त संख्या आहे. आलं का लक्षात? हो. म्हणून तुमच्या लक्षात येईल की पहिला बी वाक्य चुकीचं आहे, तिसरं बी वाक्य अर्ध खोट आहे, चौथं बी आणि वाक्य चौथं वाक्य खोट आहे चुकीचं. आणि खरं वाक्य फक्त पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बीच. उत्तरामध्ये लिहावं लागेल. उत्तर आहे पर्याय बी. लिहा सगळ्यांनी आता लिहायचं, आतापर्यंत लिहायचं नाही. पर्याय बी. उत्तर आहे पर्याय बी. आलं का लक्षात? हो. हा, पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तराचा पर्याय आहे तुमचा. बघा बरं काय काय समजलं तुम्हाला? समजलंय का व्यवस्थित? लिहून घ्या आता, चांगलं लिहून घ्या. तुम्हाला हे सहमूळ संख्याचे जोडी असते, 5 नियम आहेत ओळखण्याचे. पहिला नियम आहे क्रमवार, दुसरा आहे क्रमवार विषम, तिसरा आहे दोन्ही मूळ, चौथा आहे मोठी मूळ. आणि या चौथ्या नियमामध्ये आपल्याला सापडलं की हे बरोबर आहे विधान. आणि इतर नावाचा 5वा नियम आहे, हे तुम्हाला अभ्यासाला दिलेला आहे. ज्यावेळेस आपण संकल्पना शिकत होतो, कन्सेप्ट शिकत होतो, त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. हो. दिल्यात का मॅडमने? दिल्यात ना तुम्हाला? हो. आलं का लक्षात सगळ्यांना? लिहून घ्या. चला तुम्ही लिहून घ्या. लिहून घ्या चला. व्यवस्थित समजून घ्या. सहमूळ संख्या आहेत, कारण सहमूळ संख्येचे ते जे नियम आहेत ते असं स्पष्ट सांगतात की या पहिले 4 नियम तोंडी सहमूळ संख्या ओळखण्याचे नियम आहेत. आणि त्याचा उपयोग करून तुम्ही तोंडी ती संख्या, सहमूळ संख्येवर प्रश्न विचारला जातो. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे म्हणून. आलं का लक्षात सगळ्यांना? समजलं ना? ठीक आहे. झालं सर लिहून. झालं ना? थांबा एकच मिनिट. होऊ द्या तुमचं लिहायचं. झालंय. चला घ्या नेक्स्ट प्रश्न. अर्णव काळे, नेक्स्ट प्रश्न आपण वाचायचा. हा, आवाज येतो ना? हो. झालं सगळ्यांचं? एकदा सगळ्यांनी डन म्हणून मेसेज द्या. पुढचा प्रश्न बघू. झालं सर. यस. एकटा झालं नाही का रे बाळा? लिह की. काय लिहायचं? सोपं सोपं आहे. हे चौथ्या पर्यायात सम अंक फक्त ओळखायचं त्याच्यावरून. समसंख्या आहेत का? डन. झालं ना सगळ्यांचं? शेजल राऊतचं झालं नाही का बरं? एवढा वेळ लागतंय? लिहिलं पाहिजे आपण. सगळ्यांचं झालंय. जगतापचं झालंय, विराटचं झालंय, सार्थकचं झालंय. हे एक जणांना तर लय झालं म्हणून लय मोठा मेसेज टाकलाय. तसं करायचं नाही, एकदाच सांगायचं. चला ठीक आहे, समजून घ्या. पुन्हा रेकॉर्डिंग मध्ये पाहता येतं. सगळ्यांचा वेळ जायला नको या ठिकाणी. आपण पुढचा प्रश्न बघू. चला घ्या.
5 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नियमित सारखी असते? पुढीलपैकी कोणत्या अंकाची स्थानिक व शून्य. दर्शनी किंमत सांगा बरं. सर सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा. सर 0. तुम्हाला एक माहित आहे का, संख्येमध्ये अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बदलते, हे माहित आहे का? हो. नक्की. हो. समजा आपण संख्या घेतली 5327, बरोबर. हो. आता जर का आपण या 3 ची दर्शनी किंमत सांगायची ठरवली, दर्शनी, दर्शन म्हणजे जे गेल्याबरोबर दिसलं त्याला म्हणतात दर्शन झालं. 3 ची 3च दिसला दिसला की राम राम म्हणलं, राम राम म्हणलं म्हणजे ते दिसल्या दिसल्या ते माणूस कोण आहे ते कळलं. म्हणजे ते कोण आहे? 3 आहे. पण थोड्या वेळानं लक्षात आलं की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा 3 साधा माणूस नाही, चांगल्या मोठ्या खुर्चीवर बसलाय. त्याची जागा खूप मोठी आहे. शतक स्थानावर आहे तो, शतक आहे तो. गावातला पप्पू, पप्पू आपला दोस्त आता ते कलेक्टर झाला. होता पप्पूच, पण आता कलेक्टर आहे. म्हणजे त्याची खुर्ची मोठे, त्याची जागा मोठे, आणि ती आहे स्थानिक किंमत. स्थान म्हणजे जागा, स्थानिक किंमत. आता ही स्थानिक किंमत किती मग 3 ची? 3 लिहायचा आणि 3 शतक म्हटला तरी चालेल, त्याच्या खुर्चीचं नाव लिहा. आणि 3 शतक नसेल माहिती तर 3 वर 3 शून्य लिहा, 2 शून्य लिहा. कारण 3 लिहायचं, स्थानिक किंमत काढण्यासाठी ती संख्या लिहायची आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य लिहायचे. हे आपण लहानपणीच शिकलो, छोटे असताना, 3रीच्या वर्गातच शिकलो की नाही? म्हणजे या अंकाची दर्शनी किंमत 3, स्थानिक किंमत 300. फरक आहे का नाही किमतीत? हो, फरक आहे. एखाद्या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये फरक पडतो केव्हा? ते जर का संख्येमध्ये आलेली असली तर. एखाद्या संख्येत जर ती संख्या, एखाद्या संख्येत जर तो अंक आला की मात्र फरक पडतो. पण स्थानावरचा फरक पडत नाही. जर तुम्ही बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की यातला जो एकक स्थानचा अंक असतो त्याच्या स्थानिक किमतीत फरक पडत नाही. एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीत कधीच फरक पडत नाही. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एकक स्थानच्या अंकाची सारखीच असते. म्हणजे हा सुद्धा एक नवीन प्रश्न तयार होऊ शकतो. एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीत बदल होत नाही, एकच असते दोघांची किंमत. पण प्रश्न ते नाही विचारला. प्रश्न विचारलाय पुढील पैकी कोणता अंक आहे की त्याला एकक स्थानी नाही, कुठं बी ठेवू द्या बाकू, दुसरीकडे बी ठेवून त्याचा विचार करा. कुठं बी ठेवून विचार केला तर यातला कोणता अंक आहे की ज्याची किंमतच बदलत नाही? 0. तर बघा, बाकीच्या संख्यांची किंमत बदलते. 3 ची बदलते, 1 ची बदलते, 2 ची बदलते, पण शून्याची का बदलत नाही ते सांगतो तुम्हाला. जर का शून्याची किंमत आपण विचार करायला गेलो तर शून्याची दर्शनी किंमत बघितलं तरी शून्यच आहे. आणि स्थानिक किमतीचा विचार करायला गेलो तर स्थानिक किंमत, त्याचं स्थान जरी शतकचं असलं तरी शून्य. शतक म्हटल्यावर शतक जरी असला त्याच्यावर जर गाढव बसला, मी काय म्हणायलो, खुर्ची खूप मोठी आहे पण तिथं मूर्ख माणूस बसला, बिना किमतीचा माणूस बसला, शून्य ज्ञान असलेला माणूस बसला, तर त्या खुर्चीची किंमत शून्यच होऊन जाते ना. म्हणून लक्षात ठेवायचं, या शून्याची किंमत जरी शतक असली
तरी सुद्धा ते शून्य शतक म्हणजे ते पूर्ण शून्यच आहे. याचा अर्थ शून्य या अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत शून्यच राहणार. शून्यच राहते आणि दोन्ही शून्य राहते म्हणून दोन्ही बी शून्यच राहते म्हणून नेहमी ती कुठल्या बी पदावर ठेवली तरी सारखीच असते. आहे की नाही? हो फरक आहे का नाही? हो तर अंकासारखं बदलत नाही त्याची किंमत. शून्य हा नेहमी शून्यच राहतो. कुठेही ठेवा त्याला, शतकाच्या जागेवर ठेवा, लाखाच्या जागेवर ठेवा, कोटीच्या जागेवर ठेवा, कोणत्या बी घरात ठेवा, त्याला नॉलेज येतच नाही. शून्य राहतो तो. पण त्या शून्यामुळे सगळ्याची किंमत वाढते. जर हो एखाद्या अंकाच्या पुढे जर तो शून्य ठेवला तर त्याला लय मोठं करतो. हो असू द्या, पण शून्याची स्थानिक किंमत कुठं बी गेली तर सारखीच असते. म्हणून एक वाक्य लिहून घ्यायचं सगळ्यांनी. शून्य अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते. वाक्यात लिहायचं, या पुढील पैकी कोणत्याच्या जागेवर शून्य लिहायचं, एवढ्या ह्याच्या जागेवर शून्य लिहायचं इथं. आणि शून्य अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत कोणत्या बी संख्येत सारखीच असते असं डायरेक्ट लिहून टाकायचं वाक्य. ते कायमस्वरूपी पाठ झालं पाहिजे वाक्य, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे? काही शंका आहे का? नो. चला मग घ्या बरं लिहून एकदा. मी सांगितलेलं वाक्य लिहून घ्या. माझा आवाज चांगला येतोय गुटुकडे? तुला आता येतोय का बघ बरं. आवाज येतोय का बाळा चांगला माझा? हो मग तू कसं काय म्हणाला त्याला कमी आवाज यायला? आवाज वाढव, तुझ्या मोबाईलचा आवाज वाढव, म्हणजे माझा आवाज वाढतोय मनानच. वाढव वाढव. चला, झालंय का? झालं का बाबा? हो, लिहलं का? झालंय का सगळ्यांचं? वाक्य लिहिता का लिहून देऊ? सर लिहिलं. लिहिलं का नक्की? हो खरं लिहिलं का? हो नाहीतर राहीन बघा, कंटाळा करू नका. हो थक गए हो बैठ जाओ लेकिन रुकना मत, मंजिल और लंबी हो जाएगी. लिहायचं राहिलं तर पुन्हा लिहावं लागल. कंटाळा आला तर थोडं उशिरा लिहा, पण लिहा. नाही लिहिलं तर ध्येय सापडत नाही. लिहा. शून्य अंकाची उत्तर लिहायचंय तुम्हाला, एक वाक्य लिहायचंय. शून्य या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत व दर्शनी किंमत लिहा. एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते. एखाद्या संख्येमध्ये कोणतीही संख्या असू द्या, त्याच्यात बदल होत नाही. नेहमी सारखीच असते, नेहमीच सारखी असते, नेहमीच सारखी असते. लिहा बरं छान. नेहमी सारखी असते. ठीक आहे, चला घ्यायचा का पुढचा प्रश्न? पुढचा प्रश्न घ्यायचा का? हो घ्यायचा का पुढचा प्रश्न? हो घेऊ का मग? हो चला पुढचा प्रश्न. पुढचा विद्यार्थी पुढे कोण बोलतय ते पाहू आपण. आयुष माळे, आवाज येतोय का माझा? हॅलो. हा हॅलो सर. हा बोला बोला बोला. पुढचा प्रश्न बघा. संपले का? 5च होते का प्रश्न? याच्यात किती होते? किती प्रश्न होते?
6 आहे. सापडला. लिहा. आता हा प्रश्न आहे सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवणे. सर्वात लहान संख्या बनवण्याचा प्रश्न. ठीक आहे. सर्वात लहान संख्या बनवा असा प्रश्न आहे. कशी बनवायची संख्या? पुढचा आला की प्रश्न. पहिला घ्या आपला पहिला घ्या. हा चला 4 5 0 आणि 3 हा 6 नंबरचा प्रश्न आहे. हे लिहिताल त्याच्यामध्ये. 6 नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? 4 5 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या. सर्वात लहान म्हणजे कसली संख्या? किमान संख्या. त्यांनी काही वेळेला किमान हा शब्द देतात. लहान म्हणलं की किमान 5 अंकी संख्या आणि तिथं कंसात लिहिलेले अंक पुनरावृत्त होऊ शकतात. अंक तुम्हाला पुनरावृत्त करावं लागेल का? तर दिलेत तुम्हाला 4च अंक, बनवायला सांगितली 5 अंकी संख्या. असं कसं होईल? तर तिथं एखादा अंक रिपीट करावा लागेल. आणि मग ती संख्या कोणती? लहान संख्या बनवायची. दिलेले अंक आहेत 4, 5, 0, शेवटचा आणि 3 दिलाय. या अंकांपासून तुम्हाला काय तयार करायची? हे झाले 4 अंक. दिलेल्या या 4 अंकापासून तुम्हाला संख्या तयार करायची सर्वात लहान. अगोदर आपण 4 अंकीच बनवून घ्यायची. माळे बोलतोय का तू? हो सर. आयुष. हो सर. आयुष कुठं गेला? हॅलो सर. आयुष कुठं गेला तू? हॅलो. गायब झाला का? यश चव्हाण बोला. मला सांगा, दिलेले 4 अंक त्याच्यापासून सगळ्यात लहान संख्या बनवायची. लहान संख्या बनविण्याचा नियम काय सांगतो? लहान अंक सगळ्यात सुरुवातीला लिहा. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण असेल ते लिहा. त्याच्यापेक्षा पुढे जे आणखी मोठा असेल ते बी लिहा. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात मोठा लिहा. आता संख्या तयार झाली, परंतु दिले होते 4 अंक. 4 अंक देऊन संख्या तयार झाली 3च अंकी. 4 अंक देऊन संख्या 3 अंकी तयार झाली. 3 अंकी. आपल्याला काय करावं लागेल? 4 अंकी संख्या तयार करायला. किमान 4 अंकी जर संख्या तयार करायची असली तर किमान हे जे 0 सुरुवातीला आलाय त्याला 2 नंबरला नेऊन ठेवावं लागतंय आणि 2 नंबरचा अंक माग घ्यावा लागतोय. असं म्हणण्यापेक्षा हा 2 नंबरचा अंक डायरेक्ट माग लिहा आणि मग पुढचे अंक जसे तसे लिहून घ्या. झाले का 4 अंकी? 3045. आता प्रश्न काय? आता एवढ्यावर भागत नाही. त्यांनी विचारलंय 5 अंकी संख्या बनवा आणि एखादा अंक कमी पडत असला तर तो पुनरावृत्त करा, म्हणजे डबल घ्या. काय करा? डबल घ्या. आता हा जर आपण बघितलं 3 ला जर डबल घेतलं तर, पण आपला नियम सांगतो या संख्येतला सगळ्यात लहान जो अंक आहे तो डबल घ्या. हा सगळ्यात लहान जो अंक आहे ना त्याला डबल घ्या. आणि कुठं घ्या? तो जिथं आहे त्याच्याच शेजारी चिटकून डबल घ्या. आहे ना, तिथंच डबल घ्या. सगळ्यात लहान 0. लहान संख्या जर आपल्याला पुनरावृत्त करायची वेळ आली, लहान संख्या बनवताना लहान अंक पुनरावृत्त करायचा. मोठी संख्या जर बनवताना जर एखादा अंक कमी पडायला तर मोठा अंक पुनरावृत्त करायचा आणि लिहायचा कुठं? त्याच्याच शेजारी लिहायचा. कुठं लिहायचा? त्याच्याच शेजारी लिहायचा. ही संख्या तुमची 5 अंकी संख्या तयार होईल. 3004 5
आहे का ह्याच्यात 30045 हे बघा बी पर्याय क्रमांक हे तुमचं उत्तर आहे. समजलं का सगळ्यांनी? हे जे आहे ना बी हे तुमचं उत्तर आहे. येत कळतंय हे सगळं सोपं आहे. समजत आहे तुम्हाला का नाही समजत? येत का नाही? आलंच पाहिजे. विचार करायचा. विचार केला की काय पण येत आहे. विचार केला पाहिजे फक्त आवडीनं विचार करायचा मग काही पण भेटतंय. नीट आवडीनं विचार केला की उत्तर सापडतंय. कसं सोडवलंय ते समजतंय. पण जर का उग आपलं कसं तरी जर समजून घ्यायचं म्हणलं तर मग उगच मार्क पडतात त्याला. उग आपले 50-60% पास झाले. तसं होतंय. जसा विचार तसेच मार्क. चला झालं का? हो. चला पुढे कोण आहे? कोण आहे रे पुढे? लिहिलं का सर्वांनी? लिहून घ्या. झालं सर. बर काव्य जगताप लिहिलं का बाळा तू? आता या स्वाध्यायातला सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आपल्याला पाहायचा. जो प्रश्न पाहायला आपल्याला बराच वेळ लागेल आणि तेवढाच एक प्रश्न शिकला तरी भरपूर झाला. असा छान असा प्रश्न पुढे दिलेला आहे. ठीक आहे, समजलं का मी काय म्हणलो ते? काव्या बोलते का? काव्या काव्या अरे काव्या काव्या बोलत नाही. काव्या जगताप काव्या बोल बाळा. बोलते का तू? नाही बोलायली का नाही? बोलते का नाही बाळा? बोलते का? नाही बोलत. बोल बाळा. शेजल बोल बर. शेजल हा चला झाला का प्रश्न लिहून? हा हो. चला घ्यायचा का पुढचा प्रश्न? एकदा सगळ्यांनी डन म्हणावर मग आपण पुढे जाऊ. सर्वांच्या परवानगीने आपण पुढे जाऊ. झाला सगळ्यांचा. ओके छान छान. किती हुशार लेकरे. फार सर माझा माईक ऑन करा प्लीज. ओके मानव मुरमुरे. मानवचा नंबर रात्री येतो. हा चला ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे 7 नंबरचा सगळ्यात शेवटचा 1.2 मधला सर्वात महत्वाचा प्रश्न. काय सांगतो? 7 n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत नैसर्गिक संख्या n अक्षराने दाखवतात आणि त्या n अक्षराने दाखवलेल्या नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणतं विधान सत्य आहे? कोणतं विधान सत्य? खालील पैकी कोणती गोष्ट खरी आहे? पहिलं विधान आहे. तुम्ही म्हणतात सर विधानच दिलं नाही. विधान कुठं दिलंय? ते छोटंसं विधानच आहे. विधान म्हणजे वाक्य. विधान म्हणजे वाक्य. हे वाक्य आहे. हे वाक्य आहे. तुम्ही म्हणताल एवढूसं वाक्य? खरंच वाक्य आहे ते. हे वाक्य असं सांगतंय की ती कोणतीही नैसर्गिक संख्येचा जर वर्ग केला, असं डोक्यावर लिहिलेला वर्ग म्हणतात. समजून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला. असं जर एखाद्या संख्येच्या डोक्यावर आपण काही लिहिलेलं असेल किंवा एखाद्या अक्षराच्या डोक्यावर जर का असं लिहिलं तर याला म्हणायचं n चा वर्ग. n चा वर्ग म्हणजे समजा 5 ही संख्या आहे. 5 चा वर्ग. आणि 5 चा वर्ग किती असतो आपल्याला माहित आहे ना? 25. हो. आहे की नाही? 25.
परंतु एखाद्या संख्येच्या डोक्यावर आपण 3 लिहिला असा खांद्यावर लिहिला, इकडं असा तिरका आणि छोटा लिहिला, तर त्याला म्हणायचं, ह्या वरच्याला म्हणतात वर्ग आणि या वरच्या संख्येला म्हणतात 3 असलं की त्याचं नाव घन. म्हणून समजा n चा घन, मग 5 चा घन विचारला तर किती येईल? 125. 125 आहे. म्हणजे घन म्हणजे ही 5 ही संख्या गुणाकारामध्ये जेवढं त्याच्या खांद्यावर लिहिलंय तेवढ्या वेळेस लिहायची. इथं 3 लिहिलंय ना खांद्यावर, म्हणून 5 ही संख्या गुणाकारात 3दा लिहावं लागेल. 3दा लिहून गुणाकार करा. वर्ग म्हणले तर 5च्या डोक्यावर 2 आहे, म्हणजे 5 हे 2दा लिहा आणि त्याचा गुणाकार करा, असं सांगितलेलं असतं. एवढं सोपं आहे. मग बघा, n चा वर्ग आणि हे आहे मोठा आहेच चिन्ह, n चा वर्ग मोठा आहे n च्या घनपेक्षा, असं हे पहिलं विधान आहे. पहिलं वाक्य काय आहे? पहिला पर्याय काय? n चा वर्ग मोठा आहे. n चा वर्ग किती काढला आपण? 25. आपण समजा n म्हणजे 5 घेतला. n म्हणजे काय घेतला? 5. जमतंय, नैसर्गिक संख्या आहे ना ती. n चा वर्ग 5 केला, 5 चा वर्ग केला, किती आला? 5 चा वर्ग 25 आला आणि 5 चा घन 125 आला. मग ते असं म्हणतंय की 5 चा वर्ग मोठा आहे, म्हणजे इथले 25 जे आले ते मोठे कुणापेक्षा? त्या 125 जे घन आलाय त्याच्यापेक्षा. आहेत का असं? खरंय का हे? 25 मोठे आहेत का? या 125 पेक्षा 25 मोठे आहेत का? 125 खरं सांगायचं, 125 पेक्षा 25 मोठे आहेत का? सांगा बरं, 125 पेक्षा 25 मोठे आहेत का? आहेत का मोठे? आयुष माळी, आवाज यायला लागला. हॅलो सर. स्वरा सांग बरं बाळा, 125 मोठे का 25 मोठे? बोललं पाहिजे. नाही. कोणतं मोठं आहे? 25 मोठं आहे का 125? 125. मग 125 कडे मोठं तोंड पाहिजे होतं. याचं तोंड इकडं 25 ला मोठं म्हणतंय, हे चिन्ह या 25 ला मोठं म्हणतंय. असं नाही, इथं चिन्ह पाहिजे होतं, हे घन मोठा असतो असं पाहिजे होतं. हो सर. कळलं का? बघा तुम्ही, कोणत्या बी संख्येचा घन मोठा असतोय, पण हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. कोणत्या बी संख्येचा घन मोठा नसतोय. सगळ्या संख्येचा असतोय, पण एकाच संख्येचा घन मोठा नसतो. कोण असतंय सांगा बरं? कोण आहे? मी काय म्हणतोय तुम्हाला समजत आहे का? मी म्हणलं की वर्गापेक्षा घन मोठा असतो, बरोबर आहे का नाही? वर्गापेक्षा घन मोठा. मग घन मोठा असतो, पण मला असं म्हणायचंय सगळ्याचा मोठा असतो, पण एक संख्या अशी की जिचा घन मोठा नसतो. कोण आहे ती संख्या? एक. करेक्ट. एकचा जर विचार केला तुम्ही तर एकचा वर्ग बी एकच आहे आणि घन बी एकच आहे. बघा तुम्ही, एकचा वर्ग एक, एकचा घन एक, याचा अर्थ यांच्या जागेवर जर एक घेतला असता तर या दोघांच्या मध्ये बरोबरच चिन्ह आलं असतं, एक आणि एक. म्हणजे एक या संख्येच्या बाबतीत हे विधान चुकीचं ठरतंय. आणि तसं तर हे पहिलंच विधान चुकीचं, n वर्गच मोठं आहे म्हणतो n घनपेक्षा. तसं नसतंय होत, असं उलट द्यायला पाहिजे होतं. आणि उलट दिलं असतं तरी बी बरोबर होत नव्हतं. जर एक घेतला तर एक ही नैसर्गिक संख्या आहे ना, एकच्या बाबतीत हे सुद्धा चुकतंय विधान. आणि ह्या विधानावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. परीक्षेतला प्रश्न तयार होताना डायरेक्ट या वरच्या प्रश्नासारखा तयार नाही होणार.
प्रश्न तयार होणार तुमच्या इथल्या विधानावर एखाद्या प्रश्न तयार केला जाणार. प्रश्न बदलून येत असतो परीक्षेला. प्रश्न जशाच तसा कधीच येत नसतो. आलं की लक्षात? हो. जशाच तसा आला तर त्याला सोपा प्रश्न म्हणतात. आणि प्रश्नाच्या पर्यायावर आधारित जर वेगळा प्रश्न तयार केला जात असेल, प्रश्नातल्या अभ्यासावर वेगळा अजून प्रश्न तयार केला जात असेल, तर तिथं विचार करून उत्तर द्यावं लागतंय. स्वतः विचार करावा लागतंय, हे खरंय का खोटंय. आधी 2 घेऊन बघावं लागतंय, 5 घेऊन, पुन्हा 1चा बी विचार करावा लागतंय. हे स्वतः करायला यावं लागतंय. तेव्हा आपल्याला कळतं हे पहिलं विधान अगदी चुकीचं आहे 2 बाबतीत. एक तर वर्ग मोठा नसतो, घन मोठा असतो. बरोबर? आलं का लक्षात? तुम्हाला लिहून घ्यायचं होतं रे हे. मग लिहून जर घ्यायचं असले तर इथं लिहून देतो. आता लिहून घ्या. पहिल्या पर्यायाचं वर्णन लिहून घ्या. n बरोबर आपण घेतला 5. n बरोबर, n म्हणजे कोणती बी नैसर्गिक संख्या आहे, मग 5 घेतली आपण. तर n चा वर्ग आहे 25. n चा घन आहे 125. आणि हे म्हणतंय आपल्याला n चा वर्ग मोठा आहे n च्या घनपेक्षा. याचा अर्थ 25 मोठे आहेत 125 पेक्षा. आणि हे असं जे लिहिलेलं आहे ते चांगलंच मोठं चुकीचं आहे. हे चूक आहे, असं नसतंय. हे चूक आहे. ह्या बाबतीत बी चूक आहे. आणि जर n ला आपण जर 1 घेतला तरी पण हे विधान चुकीचं आहे. एवढं डिस्क्रिप्शन खाली लिहून घ्या त्या पर्यायाचं. लिहा बरं आता. पहिला मुद्दा क्लिअर करा. 5.4 पर्याय आपल्याला असे अभ्यास करून बघायचे काय होतंय ते एका पर्यायाचा. लिहा. इथं 2 गोष्टींना विचार करावा लागणार आहे प्रत्येक ठिकाणी. एक न एकदा आणि पुढच्या एखाद्या नैसर्गिक संख्येने एकदा. 2 घ्या, 3 घ्या, कोणती बी घ्या, त्याचा वेगळा विचार आणि 1चा वेगळा विचार. दोन्हीचा विचार सतत करत जायचा. त्या प्रश्नात लक्षात ठेवा. ही सगळी विधान, सगळे सूत्र जे आहे ते 1 घेतला की चुकते. म्हणून 1 न जास्त विचार करायचा शेवटला. डायरेक्ट 1 न केला तरी जमतं. 1 न जरी बघितलं तर पहिलं विधान चुकीचंच निघलं. 1 ने विचार केला डायरेक्ट तरी सुद्धा 1 ही नैसर्गिक संख्या आहे. बरं, आता इथं 1 न विचार करू आपण. इथं जर का n बरोबर डायरेक्ट 1च ही संख्या घेतली आपण, तर त्याचा n चा वर्ग बी 1च, n चा घन बी 1च येतंय आणि n चा वर्ग बी 1च येतंय. मग इथं असं लिहून जमणार नाही. मग कसं लिहायला पाहिजे होतं? इथं विधान पाहिजे होतं n चा घन मोठा असतो आणि बरोबर सुद्धा असतो. मोठा बी असू शकतो बरोबर बी असू शकतो n च्या वर्गाच्या. असं पाहिजे होतं. ही रेषा कमी पडली इथं. अशी एक रेषा पाहिजे होती. वर्ग n चा घन हा मोठा असतो हे तर कळलं ना आपल्याला. तुम्ही बघा बरं, n म्हणून जर एखादी तुम्ही संख्या घेतली आपण, n चा वर्ग, मग आपण 2 घेतली संख्या 2. 2 चा वर्ग किती होईल? 2 चा वर्ग 4. आणि n चा घन घेतला. n चा घन म्हणजे 2 चा घन. 2 चा घन झाला 8. मग 8 हे मोठे 4 पेक्षा. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. 8 मोठे आहेत 4 पेक्षा. हे बरोबर आहे. पण जर 1 घेतला तर नैसर्गिक संख्यामध्ये 1 बी असते ना. 1चा सुद्धा विचार करावा लागेल तुम्हाला. 1 काय नैसर्गिक संख्या नाही का? तिला कसं सोडून देता येईल? त्यांनी सांगितलंय नैसर्गिक संख्याच्या बाबतीत विचार करा. कोणत्याही सगळ्या संख्येच्या बाबतीत विचार करा. सगळ्याचा विचार 1 होतोय पण 1चा विचार वेगळा होऊन जातोय. 1 म्हणतोय आपण दोन्ही वर्ग बी केला काय, घन बी केला काय, आपली किंमत सारखीच. मग मी इथं n च्या वर्गाच्या जागेवर बी 1 लिहिता येते, n च्या घनाच्या जागेवर बी 1 लिहिता येते. मग मी बरोबर बी असू शकतोय. मी बरोबर बी होऊ शकतो. हे सूत्र असा 1 आहे. 1 ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणून त्या 1चा बी विचार करावा लागतो. हे डिस्क्रिप्शन, हे जे वर्णन आहे, हे जे स्पष्टीकरण आहे, हे दुसऱ्या पर्यायाचं स्पष्टीकरण आहे.
कसं लिहिता येते तुम्हाला बघा. एकच्या बाबतीत चुकीचं विधान ते एकच्या बाबतीत चुकीचं आहे. हा दुसरा पर्याय हा एकच्या बाबतीत चुकीचा ठरतोय एकच्या, आणि हे पहिल्या बाबतीत बरोबर ठरतोय. इथं जर का 2-3 संख्या जर घेतल्या तर तिथं बरोबर येत आहे. ते लिहून घ्या. कसं कळतंय बघा, नंतर नंतर कळतंय, लगेच नाही कळत. नंतर नंतर कळतंय, पण लिहून तर घ्या ना. नंतर कसं कळलं? लिहून घेतलं तर बघता येईल, नंतर पुन्हा काय बघता येईल, नाही तर रेकॉर्डिंग बघावं लागेल. रेकॉर्डिंग पेक्षा लिहून घ्या. असं 2-4 वेळेस शिकविल्यावर कळतंय, आताच नाही कळत. काही जणांना कळतंय लगेच, काही जणांना दुसऱ्या वेळेस कळतंय, काही जणांना तिसऱ्या वेळेस कळतंय. लय वेळेस शिकवित येते. काळजी करू नका, लिहून घ्या. घ्या बरं लिहून, लिहून घ्या बरं. लिहिताय का तुम्ही स्वरा? डन सर. स्वरा हे कळलं का तुला? दुसरी कोणती हो. बी संख्या घेतली तर हे विधान बरोबर आहे. घन मोठा असतो वर्गापेक्षा. पण जर एक संख्या घेतली तर एक या संख्येचा घन आणि वर्ग दोन्ही बी सारखं आहे. हो म्हणून सर. एकच्या बाबतीत हे विधान चुकीचं होतंय. मग हे जर विधान बरोबर करायचं असलं तर कसं करावं लागेल? तात्पुरतं बरोबर करायचं असलं तर असं केलं तर, पण अजून बी बरेच संकेत असतात त्याच्यामध्ये. हे सुद्धा बरोबर आहे का नाही ह्याची गॅरंटी नाही. पुन्हा कळेल तुला, इतक्या पुढे जायची गरज नाही आताच. ते सुद्धा चुकीचं ठरू शकतं. हा, पण इथपर्यंत कळलं पाहिजे ते का चुकीचं. एक घेतला की चुकतंय. एकची किंमत दोन्ही तर सारखीच आहे, घन बी सारखा आणि वर्ग बी सारखा आहे. इथपर्यंत कळलं तरी बाद झालं. तुमच्या दृष्टीने इथपर्यंत महत्वाचं आहे. याच्या पुढची गोष्ट नंतर शिकू, आताच नाही शिकायची, दुसऱ्या तिसऱ्या वेळेला शिकावं. चला पुढे बघा. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी सांगतोय यांचा वर्ग वजा केला यांचा घन, आणि ते मोठा येतोय शून्यापेक्षा. होईल का असं? यांचा वर्ग केला, यांचा घन केला, दोघांची वजाबाकी केली आणि ती शून्यापेक्षा मोठी आली. यांच्या वर्गामधून यांचा घन वजा केला आणि येणारी वजाबाकी शून्यापेक्षा मोठी आली. की मोठं तोंड ज्याच्याकडे असतंय त्याला मोठा आहे म्हणायचं, आणि हे बारकं टोक ज्याच्याकडे असतंय त्याला लहान. हे जर का सुरुवातीच्या ह्याच्याकडे संख्येकडे केलं तर लहान आहे म्हणायचं. हे कसं लहान मोठं ते आधी समजून सांगतो तुम्हाला, ऐका. समजा आपल्याला माहित आहे हे 8 आहे. दोन संख्या घेऊ आपण लहान मोठ्या, एक 3 घेऊन एक 5 घेऊ. जर समजा ही पहिली संख्या मोठी असली तर पहिली संख्या मोठी हे दाखवण्यासाठी आपण चिन्ह वापरतो. हे मोठं तोंड माशाचं असं इकडं करतो, आणि हे बारक निमुळत टोक जे आहे ते असं नाही. पहिली संख्या मोठी असली तर, परंतु हे चुकीचं आहे. पहिली संख्या लहान आहे म्हणून लहान तोंड याच्याकडे करावं लागेल. लहान तोंड करावं लागेल का नाही? हा, असं आहे ते. आणि आता जर का तुम्हाला असं म्हणायचं की पहिली संख्या मोठी असली तर इथं 10 घेतला आणि इकडं 9च लिहिला. आता 10 मोठे, मग कसं चिन्ह ठेवायचं? तर हे मोठं तोंड जे आहे ते 10 कडे करायचं आणि बारकं टोक जे आहे ते 9 कडे करायचं. या पहिली जर संख्या लहान असली तर या चिन्हाला म्हणायचं लहान आहेचं चिन्ह. लहान आहे. 3 लहान आहे 5 पेक्षा. 3 लहान 5 पेक्षा. 10 मोठे 9 पेक्षा. 10 मोठे 9 पेक्षा. हे लिहून घ्या नीट. लिहून घ्या, हे कायमस्वरूपी लागणाऱ्या गोष्टी. हा, याला कसं वाचायचं? 3 लहान आहे 5 पेक्षा. लिहा चला. पहिलं वाक्य की मार्जिन मध्ये छोट्या 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 महत्वाच्या गोष्टी मार्जिन मध्ये कुठतरी बाजूला लिहून घ्यायच्या असतात. वरी बी असती ना जागा आणि साईडला बी ठेवलेली असती डावीकडे मार्जिन म्हणून, त्याच्यात लिहून घ्यायचं असतं हे महत्वाचं म्हणून. आणि इथं म्हणायचं 10 मोठे आहेत. 10 मोठा आहे
9 पेक्षा असं वाचन आहे याचं. म्हणून या चिन्हाचं नाव आहे लहान आहे आणि या चिन्हाचं नाव आहे मोठा आहे. राहील का लक्षात? या हो सर. चिन्हाचं नाव काय? लहान आहे. लहान आहेच चिन्ह आहे ते. हे चिन्ह कोणतं आहे? मोठा आहे. पहिला अंक जसा असेल तसं वाचलं जातं. मोठा आहे. कळलं काय? लिहून घ्या एवढा अगोदर बाजूला हो, बाजूला लिहून घ्या. त्या प्रश्नाच्या खालच्या कडीला लिहा, नाही तर वरी लिहा कुठतरी. बाजूला लिहून घ्या. पुसून टाकायचं. हे तिसरा पर्यायाचा अभ्यास करायचा आहे. घ्या. घेतलं का बाबा? हो झालं का स्वरा? डन सर. झालं ना? झालं. समजलं हो. का तुम्हाला ते काय आहे ते? हो. लहान आहे मोठा आहेच्या चिन्हात पुन्हा विसरताल का? आता कधीच विसरायचं नाही. हो सर. इथं दिलंय ना त्यांनी. हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते. हे चिन्ह मोठी संख्या म्हणजे पहिली संख्या मोठी दर्शवतं. इथं सुद्धा हे वाक्य अपूर्ण दिलंय त्याने. हे चिन्ह मोठी संख्या दर्शवतं. असं कसं म्हणता येईल? जर मोठी संख्या इकडे आलेली असली तर पहिली संख्या मोठी दर्शवतं. इथं लिहिलं पाहिजे हे चिन्ह पहिली संख्या मोठी दर्शवतं. हे चिन्ह हे पहिली संख्या मोठी आहे असं दर्शवतं. असं वाक्य पाहिजे होतं. इथं लिहावं लागेल हे चिन्ह पहिली संख्या लहान आहे असं दाखवतं. तर ते शब्द वाक्य बरोबर झाले तुमचे. असं उगच बरोबर होत नाही. हो. हा असं कळलं पाहिजे नीट. चला घ्या पुढे. यांचा वर्ग वजा करायचा यांच्या घनमधून. अगोदर आपण एक सोडून संख्येचा विचार करायचा. एकला घ्यायचं नाही लगेच. अगोदर एक नसताना विचार करायचा. मग 2 घेता येते. 2 बी नैसर्गिक संख्या आहे. 2चा वर्ग वजा केले त्याच्यातून 2चा घन तर ते शून्यापेक्षा मोठं येईल का? मग करून बघा सोडून. 2चा वर्ग 4, 2चा घन 8 आणि यांची वजाबाकी शून्यापेक्षा मोठी आहे का? मग वजाबाकी करा. 4 मधून 8 गेले. बाबा वजा 8. जातील का? तर याचं उत्तर वजा 8 आहे. हा संख्येच्या चिन्हाचा नियम वजा वापरा. वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते. पण लहान मोठी ठरवायची कशी? जाऊ द्या. 8 मोठं दिसतंय 4 लहान दिसतंय. बस झालं तेवढंच. 8 मधून 4 गेले खाली राहिले 4. परंतु वजा ती वजाबाकी केली पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करावी लागत असती. तुम्ही दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा केली. बरं जाऊ द्या. कशी का होईना वजाबाकी केली ना तर एकच नियम लक्षात ठेवायचा. मोठ्या संख्येच्या माग जे चिन्ह होतं ते चिन्ह याला देऊन टाका. दोन संख्यांची चिन्ह भिन्न आहेत. दोघांची होते वजाबाकी. वजाबाकी करतात मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात. खाली वजा 4 आले आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. मोठ्या संख्येच्या माग जे चिन्ह आहे ते त्याचं चिन्ह असतं. नियम आहे. शिकायचा आहे तो आपल्याला. पुढच्या पाठात शिकायचं. आणि ते ज्याला येतो ते आयुष्यात गणितात कधी चुकत नाही. तो स्पष्ट नियम आपल्या क्लासमध्ये शिकवतात. मॅडम तो तक्ता लिहून देतील. कसं बी देऊ द्या चुकलंच नाही पाहिजे असं तयार करून देतात. तुम्ही लक्षात ठेवायचं. आता इथं नाही तेवढ्या खोल गेलो तर आपल्याला अर्धा तास आणखी त्याच्यावरच लागतो. इथं जात नाही. इथं फक्त 8 मधून 4 उलटे वजा केले आणि 8च्या माग मोठ्या संख्येच्या मागचं चिन्ह उत्तराला असतं म्हणून ते देऊन टाकले. वजा 4 झाले.
आता वजा 4 मोठे आहेत का शून्यापेक्षा? 4 मोठे आहेत शून्यापेक्षा. नाही. 4 मोठे आहेत पण वजा 4 मोठे नाहीत. लहान आहेत. 4 मोठे आहेत. तुमच्या खिशामध्ये 4 रुपये आहेत. तुमच्या खिशात 4 रुपये आहेत. 4 मधला एक खर्च झाला, हरवला, 3 रुपये राहतील. त्याच्यातून बी एक संपला, 2 रुपये राहतील. त्याच्यातला बी अजून एक संपला, 1च रुपया राहील. कमी कमी होत चाललंय, लहान लहान होत चाललंय. याच्यापेक्षा आणखी एक चुकला, 0 रुपये राहतील. 0 रुपये, 0 रुपये, काहीच नाही. ते लहान झाले आपले कमी, ह्याच्यापेक्षा कमी करायचे झाले तर आपल्यावर कर्ज होत जाईल. लोकाचा रुपया घेऊन हरपाला तर ते लोकाचा बी रुपया परत द्यावा लागल. मग इथं वजा 1 होईल. कर्ज झालं, वजा 1 झालं. वजा 1 होईल. नंतर काय होईल? वजा 2 होईल. पुढे वजा 2. लोकांचे 2 रुपये घेऊन हरपलेले द्यावा लागले. कर्ज झालं. पुन्हा त्याच्या मागे आणखी लहान होत गेलो, आपण गरीब होत चाललो. वजा 3 रुपये झाले आपल्याकडे, 3 रुपये कर्ज झालं. अजून लहान झालो आणि पुन्हा अजून लहान झालो, वजा 4 झालो. लोकांचे 4 आणले होते ते बी संपून गेले. आता काय करायचं? उडून गेले. त्याचे 4 परत द्यावा लागतील. अजून गरीब झालो. म्हणजे वजा 4 हे सगळ्यात गरीब आहे. इथं 4 पेक्षा आणि 0 पेक्षा सुद्धा लय गरीब आहेत. म्हणून 0 असाव पण वजा नसाव. काहीच नसलं तर जमतंय पण कर्ज नसाव. कळतंय का? हो सर. हा, जुने लोक म्हणायचे अजिबात नको बाबा, चटणी भाकर खा. खायला नसलं तर जमल पण कर्ज करू नको. का? कर्ज झाल्यावर लय गरीब होतय. समजत आहे का तुम्हाला? लहान होतय. म्हणून 0 चांगलं, पण 0 पेक्षा वजा जर झालं तर लयच लहान झालं. म्हणून हे वजा लहान आहे, 0 पेक्षा लहान आहे. चिन्ह सांगतोय मोठे, याचा अर्थ चिन्ह आपल्याला फसवतंय. चिन्ह आपल्याला काय करायलंय? फसवायलंय. मग हे झालं इतर संख्येच्या बाबतीत बी फसवित आहेत चिन्ह, खोटं सांगायला. आणि 1च्या बाबतीत बी विचार करा बरं. 1चा वर्ग घेतला 1च येईल. 1चा घन घेतला 1च येईल. दोघांची वजाबाकी केली 0 येईल. आणि 0 मोठा आहे 0 पेक्षा, असं कधी होत असते का? 0 मोठा असतो का 0 पेक्षा? 0 मोठा 0 पेक्षाच कधीच होत नसतो. 0 आणि 0 तर समान असतो. दोघ जण 0 झाले, दोघही समान झाले. मग ते समान होतात पण असं मोठे होत नाहीत एकमेकापेक्षा. म्हणून हे विधान 1च्या बाबतीत सुद्धा चुकीचं आहे. चला, 1च्या बाबतीत चुकीचं वर दाखवलंय, इतर संख्येच्या बाबतीत चुकीचं खाली दाखवलंय. लिहून घ्या. आता राहिला शेवटचा मुद्दा. शेवटच्या मुद्द्यामध्ये उत्तर सापडून जाईल आपल्याला. कारण सगळेच चुकीचं झालं तर मग कुठंतरी उत्तर असेलच की. याचा अर्थ 4थ्यात उत्तर आहे. मग बघायचं का नको? बघायचं, समजून घ्यायचं. घ्या. झालं सर. झालं का? सगळ्यांनी लिहा. खरं लिहा. खरं लिहा. लिहा. लिहा बाळांनो, लिहा रे लिहा. चला आपण लिहून घ्या. बनवा गाणं एखादं त्याच्यावर.
चला, झालंय का? झालंय का? होतंय का? येतंय का? जमतंय का? कळतंय का? समजतंय का? हो सर. समझे सो समझ गए, ना समजे सो लय अवघड आहे. पुन्हा शिकावं लागल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अर्धा पाऊण तास एकाच प्रश्नाला लागतो शिकायला. पण एकदा शिकला की शिकला की डरकाळी फोडतय, वाघच होतय, बिना शेपटीचा वाघ होतय. चला लिहा बरं. झालं का? झालं का बाळांनो? प्राची यवतकर. शेवटचा पर्याय आपल्याला डी पर्याय क्रमांक समजून घ्यायचा आहे. n मोठा असतोय शून्यापेक्षा. n म्हणजे कोणती बी नैसर्गिक संख्या सुरू होतात शून्यापासून का एक पासून. एक पासून पुढच्या इकडे उजवीकडे जाणाऱ्या सगळ्या इकडच्या संख्या, एकच्या पुढच्या संख्या शून्यापेक्षा मोठ्या संख्या, शून्याच्या उजवीकडच्या शून्यापेक्षा मोठ्या सगळ्या ज्या संख्या असतात त्या कशा असतात? मोठ्या असतात, नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्येची व्याख्या काय? की n म्हणजे आहे नैसर्गिक संख्या. n अक्षराने नैसर्गिक संख्या दाखवतात आणि नैसर्गिक संख्या मोठ्या असतात, कुणापेक्षा? मोठ्या असतात शून्यापेक्षा. असं हे विधान सांगतंय ना. आपली बी नैसर्गिक संख्येची व्याख्या सांगते की एक पासून पुढे सगळ्या नैसर्गिक संख्या सुरू होतात आणि त्या सगळ्या संख्या शून्यापेक्षा मोठ्या असतात. आलं का लक्षात सगळ्यांना? हो सर. नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा मोठ्या असतात. या संख्या रेषेवर मध्यभागी शून्य असतो. मध्यभागी शून्य आणि शून्याच्या उजवीकडे सगळ्या नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही. शून्यापासून इकडे उजवीकड आणि उजवीकडच्या सगळ्या संख्या मोठ्या असतात. बघा, 2 उजवीकडे आहेत का 3 उजवीकडे आहेत? 3 उजवीकडे आहेत, 3 मोठा आहे. 4 उजवीकडे आहेत, 4 मोठा आहे. शून्यापेक्षा 1 उजवीकडे आहे, 1 मोठा आहे. 1 जरी घेतला तरी 1 सुद्धा शून्यापेक्षा मोठा आहे. अगदी बरोबर वाक्य आहे. दुसरा कुणी बी घ्या, 2 घेतला तरी सुद्धा शून्यापेक्षा मोठा आहे. 3 घेतला शून्यापेक्षा मोठा आहे. आता कुणी बी जरी घेतला तरी शून्यापेक्षा मोठा आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल, सर शून्य घेतल्यावर काय शून्यापेक्षा मोठा असतो का बरं सर? पण मी म्हणतो शून्य घेताच येत नाही, कारण नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही. कळलं का तुम्हाला? नैसर्गिक संख्यात शून्य येत नाही. मग नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होत्यात आणि 1 च्या पुढच्या नैसर्गिक संख्या असतात म्हणून शून्य घेतात. तुम्हाला इथं कसा घेतला शून्य? मी घेतला नाही. इथलं उदाहरण सोडविताना तो शून्य आला. त्यांनी म्हणले वर्गातून घन वजा करा आणि त्यावेळेस 1 मधून 1 वजा केल्यावर शून्य आणता. मी घेतला नाही. पण इथं मात्र तसं काही होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर आहे. पर्याय डी बरोबर आहे. नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा मोठी असते. हे उत्तर क्रमांक 4 बरोबर आहे. समजलं का सगळ्यांना? हो सर. कळलंय का आता? हो. आता जर कोणाची काही शंका असली तर विचारा. हे सगळ्यांनी शेवटचं लिहून घ्या. नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा मोठ्याच असतात, कारण त्याची सुरुवात शून्याच्या पुढून 1 पासून होते. शून्य नैसर्गिक संख्यामध्ये नसतो. एवढं कळलेलं असेल, सगळं समजलं असेल त्याने लेफ्ट व्हा.
आणि ज्याची काही शंका असेल त्यानं तिथंच मला रिक्वेस्ट द्या, मग मी बोलतो त्याच्यासोबत काय काय बोलायचं. बोला. हा, झालं. झालं ना लिहायचं. हो सर. चला, सर तुमचं नाव. महत्वाचा या पाठातला सगळ्यात VVIMP प्रश्न आहे. तुम्ही याच्यावर लिहून सुद्धा घेऊ शकता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. VVIMP IMP क्वेश्चन. याला मोजा, विचार अधून मधून करा. ठीक आहे. आजपर्यंत याच्यावर काही असा खास प्रश्न तयार झाला नाही, पण जर अवघड प्रश्न तयार करायचा असेल तर निश्चित याच्यातल्या पर्यायावर प्रश्न तयार होईल, हे खात्रीनं सांगतो तुम्हाला. कारण नैसर्गिक संख्या ही बेसिक कन्सेप्ट आहे तुमची, आणि नैसर्गिक संख्येवर आधारित सगळ्यात चांगला प्रश्न तयार करायचा असेल तर या कन्सेप्टवर करता येतो. अजून बऱ्याच गोष्टीत, पण एवढं समजलं की तुम्हाला बरंच समजू शकतात. तुम्हाला काही शंका असली तर विचारा, त्यांना बोलण्याची संधी देतो, आपण बोलू शकता. सर मी लेफ्ट होऊ? हो, ज्यांचं झालंय, ज्यांना काही शंका नाही ते बिनधास्त लेफ्ट होऊ शकतात. क्लास इथं संपला. थँक्यू. समृद्धी साबळे बोला. हॅलो सर. तुम्ही समजाला का हा प्रश्न? हॅलो. बोला ना. बोला मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय नाही. समजत आहे का? लिहिलं का? आजचं लिहून घेतलं? लिहिलं. बरोबर. जरी समजलं नाही तरी काळजी करू नका, वेळ लागतो, थोडासा वेळ लागेल. हो, पण हळूहळू समजेल. एखादा मोठा दगड आहे, मोठा दगड, आणि मोठा दगड एकदाच फुटत नसते. हळूहळू 1 वार, 2 वार, 3 वार, 4 वार, म्हणजे 4 वेळेस घणानं मारावं लागेल, 5 वेळेस, 6व्या वेळेला एक तुकडा पासून बाजूला येतो. अलग लक्षात. कसा प्रकार. सर तुम्ही खूप छान शिकवता. ओके, थँक्यू. चला, गायत्री, काय शंका? बोला. हॅलो सर. कुणाचं नाव फोन केलं? गायत्री बोला. हॅलो सर. बोल बाळा, बोल. बोल ना गायत्री. हॅलो सर. हॅलोच्या पुढं काहीतरी बोला ना. हॅलो हॅलो, पण पुढे काय? समजलं का तुला बाळ? हो सर. ओके, लिहून घेतलं तू? सर शेवटचं राहिलंय. राहिलंय. मी इकडे सरकू का बाजूला असा? हा, लिहा बरं आता. घ्या बरं लिहून. शेवटचं राहिलं. चला, यश शिंदे बोला. आपण झालं का लिहायचं? यश. हॅलो सर. यश. हॅलो. झालं का लिहायचं? हो. लिहलं का? हो. बरं झालं, बरं झालं. त्याचा अभ्यास करा. हो. तुम्हाला स्वतः सांगता आलं पाहिजे पुढे रिव्हिजनच्या वेळेला की हे विधान का चुकीचं आहे. हे विधान हेच आधी कळलं पाहिजे. अलग लक्षात. चला, ठीक आहे. विद्या पवार डिव्हाइसवर कोण आहे? विद्या पवार डिव्हाइसवर कोण आहे रे बाळा? ए बाळ, कोण बोलतय? कोण आहे विद्या पवार डिव्हाइसवर? सर. हा, बोल ना बाळा. काय नाव? हॅलो सर. हो, बोला. बोल ना, नाव सांग बरं. हॅलो सर. हा, बोल ना, आवाज येत नाही माझा. हॅलो सर, माझ्या मम्मीच्या अकाउंट उघडताना. असू दे ना, तुझं नाव सांग, मी बदलून देतो. तुझं नाव सांग. अकाउंट उघडताना मम्मीचं नाव टाकले, माझं नाव करून घेता का सिद्धी पवार? हो, सिद्धी नाव आहे ना तुझं? हो, माझं सिद्धी पवार नाव करून घेतात का सर? नक्की नक्की करून देतो, लगेच करून देतो. सिद्धी, कोणतं गाव आहे तुझं? सटवाईवाडी गाव आहे. सटवाईवाडी तालुका? हो. सिद्धी, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे सांगा ना. तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. वाशी मधून बोलते? बर बर, चालतंय. सिद्धी, तुझं नाव बदलून देतो. वाशी. वाशिम का? नाही, वाशी. वाशी वाशी वाशी. वाशी माहित आहे मला.
सगळा वाशीतला प्रत्येक गाव माहित आहे मला, काळजी करू नको. ठीक आहे. सिद्धी हॅलो लिहून घेतलं का? लिहिलं का तू? सिद्धी समजत आहे का तुला बाळा? सिद्धी सिद्धी हो सर, पवार. समजतंय. बर, त्याचा थोडा अभ्यास करा. हा प्रश्न थोडा वेगळा आहे, याचा अभ्यास जास्त वेळ करावा लागतो, तेव्हा समजतो आपल्याला. परत परत शिकवला जातो तुम्हाला. जे महत्वाचे प्रश्न आहेत ते कितीतरी वेळा परत होतात, रिपिटेशन होत त्याचं. हा बोला काय? डेमोवाल्यांना पेपर हो, सगळ्यांना पेपर असतो. काल काहीतरी प्रॉब्लेम आलता, सगळ्यांना पेपर मिळतो, तुम्हाला सुद्धा सोडवता येतो. बरं का बाळ? नाही आला तर पुन्हा फोन करा, कोणत्याही नंबरला फोन करा, ते हेल्प करतील, तुम्हाला मदत करतील, काय प्रॉब्लेम आहे ते सांगतील. हा चालतंय. काव्याला बोललो. शौर्य, शौर्या का शौर्य आहे? शौर्य जगताप. हॅलो सर. बोल बाळा, लिहिलंस तू? हो. समजलं तुला? नाही सर, थोडं नाही समजलं. थोडं 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 तर समजलं असेल. हो. चालतंय, मग हळूहळू समजतंय, पण तू सोडवीत चल, विचार कर, विचार केल्यावर येतंय. हा विचार करा, जे सांगितलं त्याच्यावर. पुन्हा नाही कळलं तर काही विचारा आणखी, चालेल ना? हो. चालतंय, ठीक आहे. यश देशमुख. बोला यश. हॅलो सर. हा बोल बाळ. सर, मला सगळं समजलं. ओके, छान. सर, तुम्ही खूप छान शिकवता. ओके, थँक्यू. हर्षवर्धन. हॅलो सर. बोल ना बाळा. मला समजलं. बर, ठीक आहे. लक्षात ठेवा, परत एकदा सोडवून बघायचं, म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहते. हा हो. चालतं. ओके. सोहम. हॅलो सर. हा बाळा. सर, तिसरी मंथनचे क्लास केव्हापासून चालू होतात? आता होईल बॅच सुरू होती, जूनला असते बॅच. ते हॅलो सर, आवाज येत नाही. 15च्या पुढे सुरू होईल. माझ्या भावाचं ऍडमिशन करायचंय छोट्या. चालेल, येईल करतात त्यावेळेस. माहित होतंय तुला, स्टेटसला किंवा हे क्लास मधून सांगतात तुम्हाला मॅडम. हा ओके सर. हो हो हो. आता या महिन्यात सुरू होत असते ती बॅच. हो 20 सर. तारखेच्या दरम्यान किंवा 15 तारखेच्या दरम्यान सुरू होईल. ठीक आहे. हो सर. चालतं. ओके. श्रेया. ये श्रेया. विचारू का? घेतली बाळा, घेतली. हॅलो सर. हा बोल. टेस्ट कुठे बघायची? टेस्ट कुठे बघायची? कंटेंट मध्ये आठवडी सराव परीक्षा नावाचं फोल्डर आहे. ज्या ठिकाणी लाईव्ह क्लास दिसतं, लाईव्ह क्लासच्या डाव्या साईडला कंटेंट नावाचं फोल्डर असतं. कंटेंट मध्ये आठवडी सराव परीक्षा नावाचं फोल्डर असतं, आणि होमवर्क नावाचं सुद्धा असतं. तुम्हाला तिसऱ्या पाठामध्ये होमवर्क फार गरजेचं असतं, तिथं मॅडम देतात तो होमवर्क तुम्हाला. जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी होमवर्क सुद्धा दिलं जातं, सरावासाठी असतं ते, एक्स्ट्रा सरावासाठी. जिथं कन्सेप्टचा सराव घ्यायचा आहे त्या ठिकाणी ते फार गरजेचं आहे, तिथं ते घेतात ते. त्याच्यात आठवडी सराव परीक्षा नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये परीक्षा सोडवून पहा, तुला सोडवता येते. ठीक आहे. ओके. कोणही हॅलो. ती मोठे शाश्वती बाळा, शाश्वती. हॅलो सर. हो बाळा, बोल ना. बोल की बाळा. बंद झाला तुझा माईक, तू बंद केला, डबल दाबलं बटन. आरोही. आरोही बोला. आरोही पूर्ण नाव सांगा आपलं. आरोही गोकुळ सरडे. सरडे. बरं, ठीक आहे. कोणतं गाव तुझं बाळ? हाडोंगरी, तालुका भूम. हडोंगरी माहित आहे. लिहिलं का तू? तुला समजतं ना बाळ? हे अभ्यास करायचा आजपासूनच, वेळ कमी राहतो नंतर पुढे, म्हणून आजपासूनच तास दोन तास झालेलं परत परत सोडवणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. झालेल्या उदाहरणांवर 5-5, 6-6 वेळेस सराव झाला पाहिजे, तेव्हा तुम्हाला नवीन उदाहरणं सोडवता येतात.
काय आलं ना लक्षात करा रोही? हो हा. ठीक आहे चला. सर तुम्ही शिकवलेलं खूप छान समजतं. बरं बरं चालतंय. शिकवतो मी तुला, अधून मधून शिकवणार आहे मी तुम्हाला. हा? हो काही महत्वाचे लेक्चर्स असतात माझे या अधून मधून. जे समजत नाही ते तुम्ही विचारायचं मग. चालतंय. हो. शाश्वती हॅलो सर. बोल बा. सर माझं नाव चेंज करायचंय. काय रे बाळ नाव तुझं? माझं नाव शाश्वती होतं ते आता शरण्या. माझी बहीण शाश्वती. माझं नाव चेंज करायचंय. मी तिची बहीण नाही. ती बहीण आहे. शरण्या प्रशांत मोटे. एक मिनिट. तुझं नाव काय येतं? शाश्वती मोठे. SWATI शाश्वती. शाश्वती मोठेचं नाव काय करायचं आपल्याला? शरण्या मोठे. सर ओके, हे एक झालं. मगाशी विद्या पवारचं नाव सिद्धी पवार करायचंय. विद्या पवार नाव होईल सिद्धी पवार. चला ठीक आहे. पुढे आणखी काय कोणाची शंका आहे? झालं बाळा, करून देतो नंतर. हा करतो. हो. करतात मॅडम, रिक्वेस्ट टाकली मॅडम करून देतील तुम्हाला. चला बरं सर. श्रेया, तुझे श्रेया हॅलो सर. बोला. ते सराव परीक्षेचं तिथं टच केलं ते कंटेंट मध्ये जाऊन, पण ते कंटेंट इज लॉक्ड दाखवते. नाही, त्याच्यावरचा पेपर सोडवा. तो झाला आता. तो लॉक असतो 2-3 दिवस रिझल्ट काढेपर्यंत. त्याच्यावरचे जे पेपर आहेत ना त्याच्यात एखादा सोडून बघा तोपर्यंत. ते सगळे सगळे तसंच दाखवायला लागलेत लॉक्ड म्हणून. कोणत्या ह्याच्यात आहेत तुम्ही? डेमो मध्ये आहेत म्हणून लॉक आहेत ते. बरोबर. अच्छा ज्यावेळेस तुम्हाला फुल सबस्क्रिप्शन घेतात त्यावेळेला ते पूर्ण अनलॉक होऊन ठीक आहे ठीक आहे. ऑटोमॅटिक मिळतात. सगळे पेपर सोडवता येतात तुम्हाला. हो हो ठीक आहे. कितीतरी वेळा सोडवता येतो असा. काव्या, काव्या जगताप बोला. काव्या, काव्या बाळ बोल ना. बाकीच्यांना बोलायचं असेल तर तुम्ही रिक्वेस्ट द्या. असं आपण शांत एकमेकांना बघत राहिलो तर काय फायदा त्याचा? रिक्वेस्ट तर द्या. हाताचं चिन्ह आहे, त्या हाताच्या चिन्हाला क्लिक करा. ठीक आहे. एकता मस्के. हा बोल एकता. हॅलो सर. हा बाळा बोल बरं. काय शंका आहे बोला. काहीच नाही. काहीच नाही. अभ्यास करा बरं का. आता मोठे पेपर लगेच सोडवायला सुरू होतात रात्रीच्या बॅचला. मग तुम्हाला ते समजायला पाहिजे, आलं पाहिजे. त्याच्यासाठी सराव फार गरजेचा आहे. तुमचं जे नवनीतचं पुस्तक आहे त्याच्यातला झालेला भाग तुम्हाला 5-5, 6-6 वेळेस सोडवावा लागेल. एक रिव्हिजन, 2 रिव्हिजन, 3 रिव्हिजन असं. जे जास्तीत जास्त वेळ सोडवेल त्याला जास्तीत जास्त मार्क पडतात. जास्त मार्क पडले नंबर लागतो. कमी मार्क पडलेल्याचा लागत नाही. तो म्हणतो, तो विचार करतो. हो सर. हा? इथं जास्त मेहनत जो घेणार तो जिंकणार. जो हुशार आहे तो जिंकेल की नाही त्याची काय गॅरंटी नाही. परंतु जो सातत्याने अभ्यास करतोय तो मात्र निश्चित जिंकतो. ते आजपर्यंतचा अनुभव सांगतोय. ठीक आहे. हुशार असला म्हणजे जिंकणारच असं नाही. सातत्य असलं की जिंकणार. यूं ही नाही जीता खरगोश से. असं उगाच जिंकला नाही सशासोबत. रफ्तार धीमी थी लेकिन लगातार थी. हळू होता, वेग कमी होता, परंतु रोजच्या रोज दररोज सातत्याने तो चालत होता. तो झोपला नाही गवत खाऊन गाजराच्या मळ्यात. झोपला का तो? नाही. सातत्यानं चालत होता म्हणून जिंकला. म्हणून तुम्हाला जिंकायचं असेल तर सातत्यानं अभ्यास करावा लागेल. दररोज एकही दिवस करायचं नाही. दररोज काही ना काही अभ्यास केलाच पाहिजे आणि मग त्यावेळेला आपण जिंकत असतो. असाध्य ते साध्य करिता सायास. जे शक्य नाही ते मिळवता येतं. कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात अभ्यास केला की जे शक्य नाही ते सुद्धा शक्य करता येतंय. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतंय. मग अभ्यास कुणी करायचा? तुम्ही करणार की मी करू? आम्ही कोणी करायचा? सगळ्यांनाच करावं लागेल. पण तुम्हाला जास्त करावं लागेल अभ्यास. ठीक आहे. हो. चला
आणखी कुणाला बोलायचंय? बाय सर. बाय बाय. हर्षवर्धन बोला. हॅलो सर. बोल बाय. काय नाही. काहीच नाही. अं, काय चाललंय ती सांग. जाऊ दे नसू दे काय. बरं चाललंय का? काय? हो मजा आहे? सुट्ट्या चालल्यात ना? हो आनंद आहे सगळा. बस हो झालं बोललं तरी. हो. कोणतं गाव तुझं? गेडी बर. तालुका? सांगोला. सांगोला. ठीक आहे बाळा. करा अभ्यास करा. थोडा थोडा अभ्यास करायचा. जे हो आवडतंय का तेच जास्त अभ्यास करायचा. तरी सुद्धा अभ्यास करायची सवय लागते आपल्याला. हो हा पण लागली पाहिजे सवय, हे लय महत्वाचं आहे. जिंकतय का हरतय हे लांबची गोष्ट आहे, पण अभ्यास करायला काय अडचण आहे आपल्याला? ते काय काय वाया नाही. जाते काय? ते वाया जात नाही. आलं का लक्षात? हो ठीक आहे. चला सान्वी कृष्णा नायकवाडी, आरव जगताप. आरव काय चाललंय? आरव माईक ऑन करा. आरव आरव अरे आरव आरव बोला. आरव आरव तू नाही बोलला की तुला फोन लावणार लगेच. मग आर्यन बोला. आर्यन हुंबे. हा आरवने बी दिली रिक्वेस्ट. राहू दे रिक्वेस्ट चालू राहू दे. आता काय करू नको. थांब. आर्यन बोलतोय का? आर्यन आर्यन तुझा आवाज पोहोचत नाही माझ्यापर्यंत. परत रिक्वेस्ट द्यावं लागेल. किंवा काय प्रॉब्लेम आहे? तू बोलत नाही का? आरव बोलायलाय. आरवला बोलतो परत रिक्वेस्ट दे. परत तुझी रिक्वेस्ट ऑन करतो. आरव काय चाललंय? काय नाही. काय नाही म्हणून जमत नाही बाबा. अभ्यास करावाच लागतंय. मी दर दोन साधे सोडवतोय घरी. मग 2 स्वाध्याय सोडितोस ना? हा मूळ संख्या सांग एकदा मला सगळ्या. हा. मूळ संख्या सांग बरं. पाठ झाल्यात का? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 32 33 54 59 60 61 71 72 83 84 89 97. हा 41 43 पुढे 47 राहिले बघ. पण तुला पाठ झाल्या. छान मस्त पाठ केल्या. खूप खूप अभिनंदन तुझं. असा जर सगळा अभ्यास केलास का की आपला नंबर साईच्या माग लागलाच म्हणायचं तिकडं. पण लय अभ्यास करावा लागतं बघ. सर आमच्या गावात ती साई माने लागलाय. हो ना. मग साईचंच नाव सांगितलं मी तुला. साई मानेचं. हा मला माहित आहे ना. मी तुझ्या सुद्धा घरी आलतो. हा आलं. भेट झाली का नाही आपली? चालती. मग आता अभ्यास करावा लागते चांगला बघ. हो चालतंय. करा मग. हा दररोजच्या दररोज अभ्यास करा. चला आर्यन. आर्यन कुठं? इटवरून आहे ना आर्यन तू बाळा? आर्यन तुझं गाव कोणतं आहे? आर्यन बोल की बाळा. तुझा आवाज काय येत नाही? तुझा आवाज जर येत नाही त्याच्या मागे काही प्रॉब्लेम असेल. तुझं बोलत असतानाही आवाज येत नसेल तर मला डायरेक्ट फोन करायचा. नंतर फोन करायचा. नंतर कोणत्याही नंबरला फोन कर. माझा आवाज गेला नाही म्हणून सरनी माईक ऑन केलता तरी पण सर म्हणलेत फोन करा असं सांगायचं. आर्यन मग काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू तुझा. नाही आवाज येत नाही. तू बोलत असशील कारण माईकची रिक्वेस्ट तू डबल डबल येतोय म्हणजे तू बोलतोय. पण मग आवाज येत नाही मला. ठीक आहे. पुढे काय शंका? आर्यन तुला फोन करतो नंतर. चला पुढे. माही का मोही? मोही. काप गाते. काव्य जगताप. एकता मस्के झाली. शौर्य जगताप झाला. ही माही का मोही बाळा? बोल ना तू. बोलायचं काहीच नाही. बोल वाटलं तर उगा गप्पा मारायच्या. सर असा मजा केली म्हणायचं. सगळ्या सुट्ट्यामध्ये आनंदच घेतला म्हणायचं. एवढं म्हणलं तरी चालतंय. बोल बोल ना बाळा. भीताय का तुला? भ्यायचं नाही. डर के आगे जीत होती है. भीती संपली की जिंकतो माणूस.
माही आहे सुरगाण्यावरून माही दिवे. अरे डबल दाबता बटन तुम्ही, एकच बटन डबल दाबला हाताचं किती रिक्वेस्ट पडते आणि बंद होते, असं असतं. पुढं बोला. आर्यनचा प्रयत्न आणखी एकदा करू. आर्यन बोला, रिक्वेस्ट ऑन आहे, बोला. आर्यन हुंबे. ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी आर्यन फोन करतो तुला, काय प्रॉब्लेम आहे आपण चेक करू नंतर. आपण या ठिकाणी थांबू. सगळ्यांना बाय बाय. हॅव अ नाईस डे. सगळ्यांचा दिवस सुंदर जावो असो.